बाबांनो तुम्हाला आवडलं असेल तर हाताच्या गडात सोडा आणि एकदा टाळ्यांचा गजर भावेश पवारसाठी करा. 6 गडी बाद केले, 3 गडी सलग बाद केले, हॅट्रिक घेतली, 4था विकेट त्यांनी घेतला, एकूण 6 विकेट त्यांनी घेतले. यापूर्वी देखील बिग मॅच मध्ये त्यांनी कामगिरी केली होती, हॅट्रिक घेतली होती. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला विशू 11 संघ आपण देखील जबरदस्त कामगिरी केली, तुमचंही मनापासून अभिनंदन आहे. आणि अगदी काही क्षणातच या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रथमेश पवार, रितेश गाग, युवराज कुरुप यांच्या संकल्पनेबद्दल साकारलेली रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 ही मानाची स्पर्धा या ठिकाणी विशू पवार संघ मालक आपण व्यासपीठावरती यायचे. विशू 11 संघाचे संघ मालक विशू पवार आपण या. प्रथमेशजी पवार या स्पर्धेचे उद्घाटक, स्पर्धेत शिल्पकार सौरभ पाटील आणि त्याचबरोबर विशू पवार संघ मालक आपण व्यासपीठावरती या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. अतिशय दर्जेदार कामगिरी आपण केली. सौरभ या आपण त्याचबरोबर विशू आपलं देखील या ठिकाणी अभिनंदन. एकदा विशू 11 ची टीम आपल्या संघ मालकासाठी टाळ्यांचा गजर करा. रनर अप टीम आहे, दर्जेदार कामगिरी आपण केलेली आहे. गणेश सावडेकर आणि त्याचबरोबर प्रथमेश पवार यांच्या शुभ हस्ते या दोन्ही संघ मालकांचा सन्मान. त्यानंतर चॅम्पियन बनलेल्या टीमचा संघ मालक आणि त्याचबरोबर आयोजक अशा दुहेरी भूमिकेमध्ये रितेश घाग आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या व्यावसायिक स्पर्धा होतात त्याकरता संघ मालक आणि पॅकर म्हणून त्याची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे आज केदारनाथचा संघ त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर केला, त्यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. सतीश सावडेकर यांच्या शुभस्य सन्मान. प्रथमेश पवार, रितेश घाग, युवराज कुरुप यांचं आयोजन तुम्हाला आवडलं असेल तर बाबांनो टाळ्यांचा गजर करा. रितेश घाग यांचा सन्मान. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 चॅम्पियन टीम बनलेली आहे. श्री केदारनाथ खरवते अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. देवराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभहस्ते. त्याचबरोबर सतीश सावडेकर यांच्या शुभहस्ते हा सन्मान. मायेची शान आणि त्याचबरोबर सजुद्ध प्रतीकाचं पुष्प देऊन हा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 प्रत्येक खेळाडूला वाटत होतं ठाण्याची प्रीमियर लीग होते, रायगडची प्रीमियर लीग जिल्ह्याची होते, पालघरची जिल्ह्याची प्रीमियर लीग होते, पुण्याची जिल्ह्याची प्रीमियर लीग होते. मग अशा वेळेला प्रत्येक खेळाडू, क्रीडा शौकीन आणि या क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी वाटत होतं आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची देखील एक लीग व्हायला पाहिजे. आणि हा प्रयत्न अनेक जण वेगवेगळ्या माध्यमांना करत होते. गेले 3-4 वर्षे याची बापू चर्चा होती. आणि त्यानंतर देसाई साहेब आज या स्पर्धेच्या निमित्तानं प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत असताना पहिला पर्व कमालीचं यशस्वी करून दाखवलेलं आहे. असे 3 मित्र त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रथमेश पवार, रितेश घाग, युवराज कुरुप. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या मित्रांसाठी. गणेश सावडेकर, सतीश सावडेकर, उमेश राजेशिर्के, देवराज गरगटे यांच्या शुभस्य सन्मान केला जाईल. तमाम चिपळूणकर, स्पर्धा यशस्वी झाले का? स्पर्धा यशस्वी झाले का? तुम्हाला आवडले का? आवडले असेल एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. स्पर्धेचे आयोजक प्रथमेश पवार, रितेश घाग, युवराज कुरुप, अफलातून. यापूर्वी सामना देखील आपण सुपर ओव्हरचा पाहिलेला आहे. प्रथमेश पवार, रितेश घाग, युवराज कुरुप स्पर्धेचे उद्घाटन, त्यांचा विशेष सन्मान रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 मध्ये या ठिकाणी करण्यात येतो आहे. अभिनंदन. शानदार आयोजन. यानंतर मित्रांनो रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 च्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत करून
आपण या स्पर्धेच्या बक्षिसाच्या सोहळ्याला सुरुवात करतो आहे आणि पहिला पुरस्कार रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 सीझन 1 बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देण्याकरता मी मंचावरून आमंत्रित करतो आहे आदरणीय सतीश सावर्डेकर यांना आपल्या शुभस्या पुरस्कार दिला जाईल आणि बेस्ट फिल्डरचा पुरस्कार जातो आहे त्याने बाउंड्री लाईन वरती अफलातून क्षेत्ररक्षण केलं सामन्याचं चित्र बदललं टर्निंग पॉइंट होता आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक जात आहे खेळाडू आहे नाझिम फकी. डीजे मास्टर तुम्हाला देखील यायचंय डीजे मास्टर. नाझिम फकी कॉंग्रॅच्युलेशन. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 शानदार आयोजन. नाझिम फकी आपण व्यासपीठावरती येऊन थांबा. उच्च कोटि की फील्डिंग नाजिम फकी ने की है. डीजे मास्टर अपन तैयार. डीजे मास्टर ₹2,22,222 पारितोषिक. नाझिम आपण सेंटरला या. नाझिम आता उपलब्ध नाही आहेत त्यामुळे प्रतिनिधी या नात्याने पारितोषिक घेतलं जातं. बेस्ट फिल्डर चिपळूणकर टाळ्यांचा गजर करत राहा. टाळ्यांवरती टॅक्स नाहीये. नाझिम फकीचे अफलातून फिल्डिंग आपण पाहिलेली आहे. नाझिम फकीला 32 इंचाची एलईडी मिळते. क्या बात है. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 च्या पहिल्या पर्वामध्ये बेस्ट फिल्डरचा मानकरी ठरतोय नाझिम फकी. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार या ठिकाणी देण्याकरता उमेश राजशिर्के यांना मी आमंत्रित करतो आहे. आणि कोकणातलं क्रिकेट म्हणजे आपण शेतामध्ये खेळतो बरोबर आहे ना. दिवाळी झाली शेत त्या ठिकाणी तिथलं पाणी गेलं की त्यानंतर मग ते मैदान बनवायचं आणि तिथे खेळायचं. अशा प्रकारच्या शेतात खेळता खेळता आता रत्नागिरी प्रीमियर लीग मध्ये त्यांनी त्याचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्कर त्याच्या जबरदस्त होतोय. लेन बॉल जबरदस्त होतोय. वेग भन्नाट होता. बेस बॉलरचा पुरस्कार जातोय रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 सीझन 1 बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. This prize has been presented by Mr. Umesh Rajashirke and prize goes to one and only Mr. Saurabh Pawar. उंबळीच्या खेळाडूने प्रेक्षकांची मनं जिंकले त्यामुळे प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्याकरता सांगण्याची आवश्यकता नाहीये. बाबांनो याची गोलंदाजी आणि याचे यॉर्कर जर आवडले असेल ना तर मनापासून टाळ्या ठोका. सौरभ पवार मॅन फ्रॉम उंबळी. उमेश राजशिर्के यांच्या शुभस्ते पारितोषिक दिलं जाईल. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन. आणि एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर 32 इंचाचा टीव्ही एलईडी टीव्ही या ठिकाणी मिळतोय टाळ्यांच्या गजरामध्ये. अजितजी शिकवण साहेब मी आपल्याला विनंती करेन आपल्या शुभस्ते पुढचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. This award has been presented by Mr. Ajit Shikwan and award goes to RPL 2000. येस संघ मालक देणार आहेत. संघ मालक काय त्यावेळेस देणार. रितेश का
घाक यांच्या माध्यमातून ते पारितोषिक दिलं जाईल. या अतिशय महत्वाच्या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत इमर्जिंग प्लेयर, आणि हा पुरस्कार देण्याकरता गणेश सावंतकर यांना विनंती करेन आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट रत्नागिरी प्रीमियर लीग ऑन 2026 सीझन 1 इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोणाला गेलं पाहिजे? इमर्जिंग रत्नागिरी उदयनमुख खेळाडू आहे सोहम भाटकर, एक नाव येते. दुसरं नाव मुकुंदचं येते. मुकुंदचं नाव येते मॅन फ्रॉम पाली, सागर कांबळे भाऊ. ठीक आहे. आणि आता बघा तुमचं नाव काय येते? तुमचं नाव काय येते? सुदर्शन नाव येते. सुदर्शन किंवा मुकुंद पेजळे. RPL 2026 सीझन 1 टूर्नामेंट प्राइज गोes to मिस्टर मुकुंद पेजळे. अरे भावांना आवाज येत नाही, इतकाच आवाज आले. कोणाला द्यायचंय? तो आलाय जिन्होंने किए 6 शिकार, जिन्होंने किए 6 शिकार, जिनकी मेहनत नहीं जाएगी बेकार, जिन्होंने कहा रंग भरने के लिए हम है तैयार, और मैन ऑफ द मैच के हकदार मिस्टर भावेश पवार. तो आलाय. तो बॅटनेच बोलतो, चेंडू हातात घेतो आणि विकेट काढतो. तो आलाय. 3000 रुपयाचं पारितोषिक भावेश पवार. अत्यंत महत्वाचं पारितोषिक आहे. तमाम चिपळूणकरांचं देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026. आणि आता भावेश पवार अफलातून कामगिरी. 3000 रुपयाचं पारितोषिक रितेश घाक यांच्या माध्यमातून. केदारनाथ खरवते कुठे आहे तुम्ही? चॅम्पियन बनला. टाळ्यांचा गजर पाहिजे तुमच्याकडून. भावेश अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. बिल्डन बांधवरांचे मनापासून आभार. आणि त्यानंतर रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 सीझन 1 ऑल इंडिया आयकॉन, आणि त्याला देखील मिळणार आहे 42 इंचाची LED अर्थात स्मार्ट टीव्ही. सॅमसंग कंपनीची ब्रँडेड आहे. आणि आता मी विनंती करतो आहे मनोहर घाक, अरुण घाक यांना आपण या आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. आदरणीय मनोहर घाक, अरुण घाक साहेब, 42 इंचाची LED सॅमसंग. गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये अखिल भारतीय स्तरावरती जो भाव खाऊन गेलाय. सुदर्शन देखील चांगली कामगिरी केली, पण आपल्याला द्यायचं आहे अखिल भारतीय स्तरावरती आता हा पुरस्कार. मॅन ऑफ द सिरीज मनोहर घाक, अरुण घाक यांच्या शुभ हस्ते. आता मला तर असं वाटतं की ही ट्रॉफी साहेब तुम्हालाच मिळाली की काय? आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातो तो खेळाडू आहे प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार. तो आलाय.
भावेश पवारनं रत्नागिरी जिंकले, पवन तलाव जिंकले, सर्वांची मनं जिंकले, 6 विकेट घेतलेले आहेत आणि आता निश्चितच भावेश पवार यांना हा पुरस्कार दिला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. भावेश पवार तुम्हाला थांबायचे त्या ठिकाणी, बोलायचंय की नाही, बोलावं लागेल की नाही. बॅट बोलले, बॉल त्याचा बोललाय, 6 विकेट. यापूर्वी देखील हॅट्रिक झाली होती. भावेश पवार पहिल्यांदा मी प्रश्न विचारेन, 6 विकेट यापूर्वी कधी घेतल्या होत्या का? 6 विकेट तर भरपूर वेळेला घेतलेत, पण या नक्की फायनलमध्ये पहिल्यांदा झालं असेल असं वाटतं. 6 विकेट तुम्ही घेतल्या, पहिल्यांदा 3 विकेट घेतल्यानंतर जो जल्लोष झाला होता त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच जल्लोष तर आम्ही टीमला मी फक्त एकच बोललो का जोवर तर 36 बॉल परत नाही तोवर तर काही करू नका, कारण आपण नॉर्मली गेम खेळा. 36 बॉल आपल्याला आहे ते 6 वर ते एकदम चांगल्या प्रकारे टाका. तेवढं आपण आमचा टार्गेट एक होता का आम्ही 60 रनपर्यंत त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच माझी चांगली ओव्हर गेली आणि त्याच्यानंतर मागच्या माझे 3 बॉलर होते अवधूत आणि सुदर्शनने मग खूप चांगली बॉलिंग केली, त्याच्यामुळे आम्ही कमी रनामधून त्यांना थांबवलं. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात तुम्ही खेळलात, वेगवेगळ्या राज्यात तुम्ही खेळलात, पण आज कोकणातल्या पवन तलावच्या ऐतिहासिक मैदानावरती खेळत असताना स्पर्धेचं झालेलं आयोजन आणि मॅन ऑफ द सिरीजचा मिळालेला पुरस्कार याबद्दल काय सांगाल? नक्कीच प्रेक्षकांना माहीत नसेल, कारण मी या पवन तलावाला 2013ला खेळून गेलेलो. कोणाला माहीत पण नसेल का मी इथे येऊन खेळून गेलो आहे. नक्की 3-4 वर्ष खेळलो मी. त्याच्यानंतर खूप चांगलं असं वाटलं नाही, एक आठवण आली मागची का मी सेमीफायनलला माझ्या मागे एक विकेट कीपर होता, पण मला त्याचं नाव नाही माहीत. तो मला बोलला का भावेश तुला मी या ग्राउंडवर खेळायला आणलं आहे. नक्कीच आम्ही ती मॅच SP बरोबर हारलेलो. काहीतरी 6 ओव्हर 36 रन करायचे होते, SP ला लास्ट ओव्हरला काहीतरी 16 रन आम्ही मॅच हारलेलो. नक्की दादांनी ते आठवण करून दिली आणि खूप चांगलं असं वाटलं आणि प्रेक्षक पण भरपूर सपोर्ट करतात या चिपळूणमध्ये आल्यावर आणि असंच प्रेम ठेवा आणि पुढे आमच्या टीमला सपोर्ट करा. भावेश पवार, थँक्यू सो मच. स्पर्धेचे आयोजन आवडले आणि चिपळूणकर त्यांना आवडले, भावेश पवारला आवडलेत. भावेश पवार तुम्हाला आवडलंय का? त्याचा खेळ तुम्हाला आवडलाय का? प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. आणि यानंतर मित्रांनो, रत्नागिरी प्रीमियर लीग 2026च्या पहिल्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार स्थानिक रत्नागिरी सरकारांसाठी आपण देणार आहोत. तत्पूर्वी रनर अप टीमचा गौरव आपण करणार आहोत. रनर अप टीम आणि हा पुरस्कार अर्थात त्यांचा गौरव करण्याकरता 11 फायटर संघाचे कॅप्टन, पंचायत समितीचे उपसभापती बापूजी आयरे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रनर अप टीम, कॅश प्राइज, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जी आकर्षक ट्रॉफी ती दिली जाईल. मुन्ना देसाई साहेब आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील या. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आणि जिथे क्रिकेट तिथे बापू आयरे, जिथे क्रिकेट तिथे मुन्ना देसाई, अनुरुद्ध बसर देखील आपल्या बरोबर आहेत. आणि रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 सीझन 1 सर्व टीमला व्यासपीठावरती यायचं आहे. रनर अप टीम, कॅश प्राइज आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफीचे हकदार ठरत आहेत. टीम आहे विशू 11. अभिनंदन. चला लवकर यायचंय. रनर अप टीम, काही प्लेयर खाली बसतील, काही प्लेयर खाली बसतील. कॅप्टन फक्त उभा राहील. एक छान फोटोग्राफ आपण घेणार आहोत. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026च्या या अतिशय महत्वाच्या पहिल्या पर्वामध्ये प्रथमेश पवार, नितेश गाग, युवराज करूप यांच्या संकल्पनेमध्ये स्पर्धा. आणि आता कॅच प्राइज रनर अप टीम विशू 11, अतिशय दर्जेदार कामगिरी, जबरदस्त प्रभास, मुन्ना देसाई, बापू अहरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गौरव केला जातो आहे विशू 11 संघाचा. सौरभ, अभिनंदन. विशू सर, तुमचंही मनापासून अभिनंदन. दोन्ही संघ मालक, रनर अप टीम विशू 11 संघाचा सन्मान. टाळ्यांचा जोरदार गजर होऊन जाऊ द्या विशू 11 संघासाठी. यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील तितकाच महत्वाचा असेल. येस, रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्याकरता मी आमंत्रित करतो आहे ऋग्वेद पवार साहेबांना. आपल्या शुभ हस्ते केतनजी पवार साहेबांनी स्पॉन्सर केलेली TVS कंपनीची रायडर. आणि या बाईक वरती कोण स्वार होणार आहे? आता मला सांगायचंय,
रत्नागिरी प्रीमियर लीग 2026च्या पहिल्या पर्वामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा असा कोणता हिरो आहे, कोणता हिरो आहे जो चमकदार कामगिरी करतोय? इकडे कोण आहे? एक नाव सुदर्शन, तिकडे समोर बाकी सुदर्शन नाव येत आहे, एकच नाव आहे का? रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 बाईक वरती स्वार होणारा खेळाडू आहे. आवाज येतो मागून, आवाज येत नाही. कोण आहे? कोण आहे? तो आलाय, भावेश पवार पण आलाय. तर इकडे आणखीन एक आमच्याकडे कसा खेळाडू तो पण आलाय, तो आलाय. त्यानं पाहिलंय, त्याने जिंकलंय आणि तो घेऊन जाणार आहे दुसरी बाईक. दुसरी बाईक आहे, त्याने केले सर्जिकल स्ट्राइक. काय आवाज तुमचा येत नाही, आवाज येत नाही. सुदर्शन आरपीएल 2026 सीजन 1 मैन ऑफ द सीरीज. जब बढ़ जाता है टेंशन, जब बढ़ जाता है टेंशन, जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ जाता है कंट्रीब्यूशन. और वो खिलाड़ी है, वो खिलाड़ी है सुदर्शन. अभिनंदन सुदर्शन. ऋग्वेद पवार यांच्या शुभस्ती बाईक दिली जाईल. फक्त एकदा विनंती करेन केदारनाथ संघाला, तुमच्या टाळ्यांचा आवाज कमी येतो, टाळ्यांचा गजर करा. एक असं करता येईल आपल्याला, सचिन सचिन आपण म्हणतो ना, सुदर्शन साठी त्याचे पाठीराखे मागे आहेत. भावा तुम्ही जयगडवरून आलाय का? भावा तुम्ही जयगडवरून आलाय का? गॉगरचे आहेत मला वाटतं. चला सुदर्शन, सुदर्शन बाईक वरती स्वार व्हायचंय. गाडी तुला मिळालेली आहे, अभिनंदन. जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन. और बाइक के हकदार है सुदर्शन. सुदर्शन अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. आरपीएल चा बाईकचा विजेता टीव्हीएस रायडर केतन शेठ पवार साहेब, मनापासून धन्यवाद. आमच्या बाईकचे स्पॉन्सर आहेत. पुढच्या वर्षी क्रेटा, पण पुढच्या वर्षीच भेटा. थँक्यू. या बाबाचं सुदर्शन कसं वाटतंय? बाईक वरतीच बसायचंय, बाईक वरतीच बसायचंय. कसं वाटतंय तुला? बाईक वरती स्वार झालाय. आता ही बातमी तुला घरामध्ये द्यायची, कोणाला सांगशील? माझे घरातले आधीच मॅच बघत होते असतील, काय सांगायची गरज नाही. नाही पण असं कोणतरी असेल ना की ज्याला गोड बातमी असते ना ती सांगायची असते, असं कोण आहे घरामध्ये? नाही, सगळे माझे घरातले आधीच बघत होते मॅच. स्पर्धेबद्दल काय सांगशील? ज्या पद्धतीनं पहिला पर्व, प्रेक्षकांचा प्रतिसाद, या सगळ्या गोष्टी, प्राईज आणि त्यानंतर मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद. खरं म्हणजे मला बाईक भेटायचं कारण भावेशदा पण आहे. मी ओव्हर टाकत नव्हतो, भावेशदा मला दम देऊन जरा सांगितलं की बॉलिंग टाक, 6-6 खलेस तरी चालतील पण बॉलिंग टाक. एकदा सुदर्शन साठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. अभिनंदन. टीव्हीएस रायडरचा विजेता, अभिनंदन. कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं होतं. आता लगेचच आपण विजेत्यांचा गौरव करणार आहोत. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहिल्या पर्वामध्ये प्रथमेश पवार, रितेश गाग, युवराज कुरूप स्पर्धेचे उद्घाटक, स्पर्धेचे शिल्पकार आहेत. आणि मी या ठिकाणी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध निकम आणि नुकतीच सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी ज्यांची निवड झालेली आहे, क्रिकेटवरती त्यांचंही तितकंच प्रेम आहे. अनिरुद्ध निकम साहेब, आपल्याला विनंती आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत सर्व मान्यवर आपण देखील या ठिकाणी उभं राहायचं आहे. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 सीजन 1 चैंपियन टीम रहा के वादा को सफलता के सीढ़ी बनाने वाले टीम को चैंपियन कहलाते हैं. और आरपीएल 2026 सीजन 1 चैंपियन टीम श्री केदारनाथ खरवटे. डीजे मास्टर केदारनाथ खरवटे 2,22,000
हिप 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 हिप. नितेश गाडका यांचा आवाज बघा, क्या बात आहे. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार. आमचे प्रायोजक त्याचबरोबर पवन तलाव